आज प्रजासत्ताक दिनी या पवित्र दिनी नाशिक या शहरामध्ये शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रजासत्ताक दिनाचा। याचा औचित्य साधून या ठिकाणी पर्यटन मंत्री गिरीश महाजन हे या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी जाणून बुजून या मनुवादी विचारसरणीच्या या मंत्र्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणं आणि त्यांचं नाव घेणं टाळलं आणि याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वन खात्यातील महिला कर्मचारी माधुरीताई आणि दर्शनाताई यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला तर त्यांच्यावरती कारवाई म्हणून त्यांना उचलून सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलं। आम्ही या घटनेचा जाहीर असा निषेध करतो आणि मंत्री गिरीश महाजन आम्ही यांना या माध्यमातून आवाहन करतो आणि त्यांना इशारा देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसण्याची ताकद अजूनपर्यंत कुणात झालेली नाही आणि तसा मायचा लाल अजून पैदा झालेला नाही आणि आम्ही होऊ देणार नाही। ही महाराष्ट्रातील आणि समस्त नाशिककरांच्या वतीचे आपल्याला आम्ही हा इशारा देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव तुम्ही पुसू शकत नाही। तुम्ही किती मनुवादी काव्य करा पण हा आंबेडकरी समाज तुमचे सगळे मनुवादी काव्य मनसुबे उधळून लावेल आणि आपण लवकरात लवकर या घटनेबद्दल माफी मागावी, अन्यथा हा आंबेडकरी समाज रस्त्यावर येईल आणि न्याय मागेल, आपल्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेल, तेव्हाच हा सर्व समाज शांत बसेल। थांबतो। जय भीम, जय भारत, जय श्री